श्रीराम समर्थ. तर मंडळी, निसर्गाच्या कुशीत, शांततेत आणि श्रद्धेच्या वातावरणात वसलेलं सांगली जिल्ह्यातील हरिपूर गावचं हे स्वयंभू श्री गणपती मंदिर, या गणपती मंदिराला भेट देण्यासाठी आपण चाललेलो आहे. तर मंडळी, भक्तांच्या मनात वसलेला विश्वास या व्हिडिओमधून निसर्ग, भक्ती आणि शांती याचा सुंदर संगम आपण पाहणार आहोत. तर मंडळी, हे मंदिर बागेच्या आणि हिरवाईच्या सानिध्यात असल्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक वेगळीच शांती अनुभवायला मिळते. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, खूप छान आहे. आणि छोटंसं असं एक शिवशंकराचं मंदिर आहे, पाहू शकता. अगोदर व्हिडिओ न स्किप करता मंडळी पहा, खूप छान आहे. आवडला तर एक लाईक करा. पुढं कासवाची एक छोटीशी मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक मंदिराच्या समोर एक कासव असतंच, आणि असा हा निसर्ग आहे मंदिराच्या बाजूचा, पाहू शकता तुम्ही. आणि हे असे मंदिराच्या बाहेर छोटे छोटे स्टॉल्स आहेत, खेळणी, प्रसाद. एकदम निसर्गरम्य असं वातावरणात हे मंदिर आहे. मंदिर परिसर स्वच्छ. तर समोर जे तुम्ही पाहतात हे मोरया गोसावी यांचे पादुका मंदिर आहे मंडळी. गणपती बाप्पा हा जयघोष मोरया गोसावी यांच्या नावाने चालू होतो. या पादुका आहेत मोरया गोसावी यांच्या, आणि हे पादुका मंदिर आहे इथं. पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, आता समोरच मुख्य प्रवेशद्वार आहे गणपती मंदिराचं, पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, या मंदिराचे वैशिष्ट्य असे की गणेशाची प्रसन्न, शांत आणि तेजस्वी मूर्ती आहे. तर आता आपण सध्याच आत चाललेलो आहे. समोरच मोषक आहेत. तर मंडळी, बागेतील गणपती मंदिर हे स्वयंभू गणपती मंदिर आहे. तर मंडळी, पाहू शकता गणपती मंदिराचा हा पूर्ण परिसर आहे. तसेच याला चिंचेच्या बागेतील गणपती असेही म्हटले जाते, कारण 250 वर्षापूर्वी इथे चिंचेची झाडे मोठी मोठी भरपूर होती. आता कालांतराने ती कमी झाली. तसेच स्वयंभू गणपतीची माहिती थोडक्यात अशी आहे की पेशवेकालीन पटवर्धन सरकार जे होते त्यांनी 21 दिवस दुर्वाचा रस पिऊन अनुष्ठान केले होते व गणपतीला प्रसन्न करून घेतले होते. ओम हवनची ही जागा आहे, पाहू शकता समोर मंडळी. अग्निकुंड आहे समोरच. तर मंडळी, आपण आता आत चाललेलो आहे व गणपती महाराजांना त्यांना आपल्या घरी घेऊन जायचे होते, पण या कृष्णाकाठी हरिपूर मध्ये आल्यानंतर गणपती महाराज या ठिकाणी बसले होते. तर मंडळी, पटवर्धन सरकारांना असे वाटले की गणपती आपल्या मागून येतायत का नाही, म्हणून त्यांनी या ठिकाणी मागे वळून बघितले. तर हे अष्टविनायकाचे पूर्ण हे नाव आहे, पाहू शकता तुम्ही. तर गणपती आपल्या मागून येतात का नाही म्हणून त्यांनी या ठिकाणी मागे वळून बघितले. तेव्हा जसे बसले होते तसेच ते पाषाणरूपी मूर्ती झाली. तेव्हा इथेच या ठिकाणी
अगरबत्ती आणि हे जाळण्यासाठी जे हे आहे पाहू शकता तुम्ही. तसेच या पाषाणरूपी मूर्ती झाली तेव्हा इथेच या ठिकाणी त्या काळात 500 ब्राह्मणांना निमंत्रण देऊन गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तर हा मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे, पाहू शकता. मंदिराचं शिखर ते पूर्ण असं हिरव्यागार निसर्गरम्य झाडीत बसलेले मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. इथे आल्यानंतर मनाला एक शांती, एक सकारात्मक ऊर्जा येते. आणि हे एक जलकुंड आहे, पाहू शकता तुम्ही. प्रत्येक मंदिराला जलकुंड असते. तर मंडळी, या मंदिराची स्थापना होऊन सर्वसाधारणपणे 270 ते 280 वर्षे झालीत. तर ही पूर्ण माहिती आहे. गणपती स्त्रोत, गणपतीची नावे, पाहू शकता. हा मंदिराचा समोरचा पूर्ण परिसर आहे मंडळी. तर मंडळी, हा आहे इथं जे काही या गणपती मंदिरात भाविक येतात किंवा त्यांना कुठे काही प्रसाद किंवा कार्यक्रम घ्यायचा असेल तर तो प्रसादाची जागा आहे तिथं. पण सध्या बाहेर आलेलो आहे मंडळी, पाहू शकता. हा पूर्ण मंदिराचा समोरचा परिसर आहे. मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मंदिराच्या बाजूलाच असा हिरवीगार अशी झाडे आहेत. कृष्णा काठाच्या तीरावर बसलेले हे स्वयंभू मंदिर कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाजूलाच हे हनुमानरायाचे मंदिर आहे. मंडळी, आवडला तर व्हिडिओ जरा तरी तुमच्या मनाला हा व्हिडिओ बघून शांतता वाटली किंवा काय वाटलं तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक लाईक करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.